So day before yesterday, or in the previous lecture, we have seen the symmetry of circle. त्याचे implementation आपण पाहत होतो. The implementation आपलं pending आहे. That we will complete now, and then we will move towards the next point, that is the Bresenham circle generating algorithm. Okay. So why it is necessary? Why implementation is necessary? You just have to check की कसा आपला arc generate होतोय with the फुट पिक्सल जे आपण 8 फुट पिक्सल एक्झाम्पल लिहिणार आहोत किंवा आपले स्टेटमेंट्स असणार आहेत त्यांना आपला आर्क कसा जनरेट होतो and once the first point get generated, how the octant will get drawn, that we need to focus. Okay, so just tell me afterwards when I'm going to share my screen whether it is visible or not. Is it visible? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So I will start the application, cross application. Is it visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So on that day itself, I have written the code. We have entered center coordinates. दोन सेंटर कोऑर्डिनेट्स आपण घेतले होते तर आपल्याला सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. सेंटर पॉइंटला x आणि y कोऑर्डिनेट असणार आहे. त्यामुळे आपण xc आणि yc these two variables are going to represent the center point. Okay, or the coordinates of center point. Then we have entered the radius. आपली फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, रीड करायचे आपल्याला सेंटर पॉइंट आणि रेडियस. तर आपण अशा पद्धतीनं रेडियसचा आणि सेंटर पॉइंटच्या दोन कोऑर्डिनेट्सचं रीडिंग केलेलं आहे किंवा स्कॅन करून घेतलेलं आहे. देन वी हॅव इनिशियलाइज. आपण सेकंड स्टेप मध्ये आय विल राइट हियर स्टेप 2 x is assigned to the 0 or you can go for assigning the y as a radius only. Radius घ्या किंवा radius divided by square root 2 त्या पद्धतीनं करू शकता तुम्ही. इट डझंट मॅटर, पण आपण इथं सोपं लक्षात राहण्यासाठी काय केलेलं आहे, रेडियस घेतलेला आहे. देन वी हॅव टेकन द लूप. व्हाईल लूप आपण यूज केली आहे. व्हाईल लूप आपण यूज केलेली आहे. व्हाईल लूप मध्ये x जोपर्यंत y होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं काय करायचं आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट आपल्याला रिपीट करायचे आहे. ओके, यामध्ये लक्षात घ्या इंटिजर आपण टाइप कास्टिंग केले, टाइप कन्वर्जन केले. का केलेलं आहे, कारण जेव्हा आपण स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करणार आहोत पुढे जाऊन y = स्क्वेअर रूट रेडियस स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे जे करणार आहोत दॅट कॅन बी बिकम द फ्लोट व्हॅल्यू. अपूर्णांकामध्ये त्याचं आन्सर येऊ शकतं, बट वी जस्ट हॅव टू एम्फॅसिस ऑन द कंप्लीट नंबर. होल नंबर वरती आपल्याला लक्ष द्यायचं. त्यामुळे आपण काय करतोय, इंटिजर मध्ये त्याचं कन्वर्जन करून घेतो. कुणाचं कन्वर्जन करतोय, व्हॅल्यूचं कन्वर्जन करतो. आय होप यू आर नोइंग अबाउट द टाइप कन्वर्जन, टाइप कास्टिंग. ओके, देन y we need to calculate and every time we are going to increment the x. x आपण प्रत्येक वेळेस काय करणार आहे, 1 ने इन्क्रीमेंट करणार आहे. फॉर करस्पॉन्डिंग x आपण काय करतोय, y ला कॅल्क्युलेट करतोय. नाउ यू कॅन सी हियर आय हॅव रिटन द सिमेट्री नेम फंक्शन. आपण एक फंक्शन घेतलेलं आहे सिमेट्री नावाचं, ज्याच्यामध्ये आपण एवढ्या व्हॅल्यू जसं की x y xc आणि yc हे घेतलेलं आहे. सो व्हॉट आय विल डू, आय विल म्यूट करा कुणाचा. हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते RES कशासाठी घेतलंय? RES इज वन ऑफ द व्हेरिएबल. एक व्हेरिएबल म्हणून घेतलेला आहे. ओके ओके मॅम. RES मी हा असा रॅन्डम व्हेरिएबल घेतलाय ज्याच्यामध्ये r² वजा x² हे आपलं इक्वेशन किंवा कॅल्क्युलेशन जे आहे ते होत आहे आणि त्यानंतर डायरेक्टली ते स्क्वेअर रूटला पास केले. ह्याच्या ऐवजी RES च्या ऐवजी तुम्ही डायरेक्टली इथे तुमचा फॉर्म्युला लिहू शकताय, बट आय हॅव स्किप
मी डायरेक्टली काय केलं, एक व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून तो व्हेरिएबल स्क्वेअर रूटला पाठवलेला आहे. ओके, येते का लक्षात? येस मॅम. ओके, आता सिमेट्री ऑफ सर्कल मध्ये जे आपण इनपुट दिलेले आहेत ते दोन दिलेले आहेत, एक्स आणि वाय. चेक आउट. माझं सोडून इतर कुणाचा म्यूट आहे ते चेक करा आणि म्यूट करा. ओके, थँक्यू. इथे आपण आपलं फंक्शन काय केलेलं आहे, डिफाइन केलेलं आहे, बरोबर? येस मॅम. हे फंक्शन आपण डिफाइन केलंय का, वर्ड सिमेट्री आणि विथ पॅरामीटर्स. पास वी हॅव अ पास विथ द पॅरामीटर्स, बरोबर आहे का? डिफाइन केलेलं फंक्शन आपण. मॅम तुमचा साऊंड कट होतोय मग. मॅम एकदा रिपीट करता का? बर, मॅम स्क्रीन दिसत नाही. काय झाले? मॅम ते सिमेट्री लिहिलंय ते तिथं दिसत नाहीये, ते ब्लॅक कलर पट्टी आली. काय झाले, दोन कोणतरी वेटिंग मध्ये. जस्ट लेट मी चेक. पार्टिसिपंट संचिता सत्तार. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ठीक आहे, आता बघा काय प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ओके, आता लक्ष द्या, आपल्याला जर फंक्शन डिक्लेअर करायचं किंवा एखादं फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचं, काय काय गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी असतात? पॅरामीटर्स. नाही, मला एखादं फंक्शन यूज करायचंय तर तुम्हाला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. येस और नो? रिटर्न टाइप. व्हॉट आर द 3 टर्म्स? एखाद्या फंक्शन साठी 3 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत? फंक्शनचा रिटर्न टाइप. रिटर्न टाइप ऑफ द फंक्शन. रिटर्न टाइप ऑफ अ फंक्शन. पुन्हा फंक्शन नेम. त्या फंक्शन मध्ये जे पॅरामीटर पास करायचे ते पॅरामीटर्स. बरं, आपला बोर्ड दिसतोय का तुम्हाला? चेक करा. येस मॅम. येस मॅम. थोडंसं आता लक्ष द्या. बघा, जेव्हा तुम्ही फंक्शन सी प्रोग्राम मध्ये यूज करताय तेव्हा 3 टर्म्स तुमच्यासाठी गरजेचे आहे. पहिलं ते फंक्शन काय व्हायला पाहिजे? डिक्लेअर व्हायला पाहिजे. एम आय करेक्ट? येस मॅम. Second thing is what? You must have to define that function. And the last one is what? You must have to call that function. मी डिक्लेअर केलंय, मी डिफाइन केलंय, पण कॉल नाही केले, ते फंक्शन एक्झिक्यूट होईल का? नो मॅम. नाही होणार. ओके, if I have called the function but I have not declared the function, what will happen? इट इज नॉट एक्झिक्यूट. It is not going to be execute. मी डिक्लेअर केलं नाहीये, डिफाइन केलंय, कॉल केलंय, डिक्लेअर केलं नाहीये. Is there any difference? ते फंक्शन एक्झिक्यूट नाही होणार. नाही होणार. किंवा प्रोग्राम मध्ये काही एरर येऊ शकतो का? एरर येईल मॅम. Okay, suppose I have a declared, I have called, what will happen? एरर येणार. अगेन एरर, बिकॉज काय झालेलं आपण फंक्शन डिफाइन नाही केले. डिफाइन केलं. सो सिक्वेन्स शुड बी द सिमिलर. डिक्लेरेशन व्हायला पाहिजे, त्यानंतर फंक्शन डिफाइन व्हायला पाहिजे आणि कॉल व्हायला पाहिजे. मग आपण काय केले, आपले जे पुट पिक्सल 8 स्टेटमेंट आपल्याला पुट करायचे. 8 का करायचे? कारण आपल्याला 1 पिक्सल प्लॉट केला की बाकीच्या क्वाड्रंट मधला किंवा आपण ऑक्टंट मधले काय होणार आहेत, आपले पिक्सल्स हे प्लॉट होत जाणार आहे. ओके, पण तिथले पिक्सल प्लॉट करण्यासाठी आपल्याला पुट पिक्सल लिहावं लागेल. सो 8 टाइम्स वी नीड टू राईट द पुट पिक्सल. मग ते 8 टाइम्स तिथं लिहिण्यापेक्षा आपण काय केले, सिमेट्री नावाचं एक फंक्शन केले. आय हॅव कॉल्ड सिमेट्री फंक्शन. मग त्याचं डिक्लेरेशन आलं. डिक्लेरेशन इज अलॉंग विथ द रिटर्न टाइप अँड द आर्ग्युमेंट. Okay, declaration of function should be with what?
रिटर्न टाईप तुमचा असला पाहिजे, नाव असलं पाहिजे, त्याचबरोबर Arguments. पॅरामीटर जे पास करणार आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकला असता फंक्शन हे कॉल केल्यानंतर पॅरामीटर पासिंग ही एक गोष्ट असते. यू मे नॉट बी pass the parameter, you can pass 1 2 3 parameters as well, number of parameters तुम्ही पास करू शकता. मग हे डिक्लेरेशनला क्लिअर व्हायला पाहिजे की तुम्ही किती पॅरामीटर पास करणार. ओके, देन वी आर गोइंग टू कॉल इन अ मेन फंक्शन. कॉल कुठे लिहितो आपण एखाद्या फंक्शनचा? Main function मध्ये. मेन फंक्शन मेनला लिहितो. मग आपण जे व्हाईल मध्ये लिहिले सिमेट्री, दॅट इज द कॉल ऑफ अ फंक्शन. आणि डेफिनेशन त्याच्या खाली मेन, आफ्टर द मेन आय हॅव रिटन द डेफिनेशन. You can write at the start also, it doesn't matter. So back to the program. Screen share झाली आहे का? येस No, मॅम. ma'am. दिसतोय प्रोग्राम? येस No, मॅम. ma'am. येस मॅम. आता आपण काय केले बघा, Yes. 2 पॅरामीटर्स पास करतो. कुठले 2 पॅरामीटर आहे? x आणि y आपण पास करणार आहोत, कोऑर्डिनेट व्हॅल्यू. ओके, देन so what we have written here, x and y only. Okay, 2 पाठवतोय आपण. What I will do, I will delete the remaining part. Okay, आता आपण फंक्शन डेफिनेशन लिहूया. अरे ही मुलं अजून कशी काय जॉईन होत आहेत? प्रत्येक वेळेस मला स्विच करावं लागेल. ओके, सो वी विल राइट हियर फंक्शन void symmetry. आपण एकत्र डिफाइन करूया. ओके, सिमेट्री इन x, इन y. काय करणार आहोत आपण इथं? पुट पिक्सल फक्त करणार आहोत. सो पुट पिक्सल, आय विल राइट पुट पिक्सल कोड, आय विल राइट हियर. एक्स पास करतोय, कोऑर्डिनेट व्हॅल्यू पास करायचे आणि त्यानंतर त्याची कलर व्हॅल्यू पास करायची. सो आय विल राइट हियर 2. फाइन. हाऊ मेनी टाइम्स वी नीड टू राइट दिस? प्रत्येक ऑक्टंट मधला आपल्याला काय करायचंय? पिक्सल प्लॉट करत जायचं. त्यामुळे 8 वेळा आपल्याला हे लिहावं लागणार. So I will copy for the 8 times. Four times I have written. Then I will write put pixel. कारण परत इंटरचेंज पण होत आहे. लास्ट. ओके, नाउ व्हाट टू डू, कसं लक्षात ठेवायचं हे फक्त तुम्हाला मी एक टॅग देते. त्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा एक्स वाय आणि तुमची कलर व्हॅल्यूनं काय करा, प्लॉट करून घ्या. ओके, देन व्हाट वी नीड टू डू, जसं आपण 1 0 0 1 0 0 1 1 1 करतो तसं आपल्याला प्लस आणि मायनसचं करायचंय. तर आपण इथं काय केले, दोन्ही प्लस व्हॅल्यू पहिल्यांदा दिल्यात एक्स आणि वायच्या, नंतर प्लस मायनस minus plus minus minus, same for the swapping pair. First one is the positive, then this one, and both are negative. लक्षात आलं? येस मॅम. Okay, येस मॅम. I will say Yes, ma'am. control F9. Let's check what is the problem. Undefined symbol. Okay. So by mistake I have written here 8. So let us give the coordinates 100, 100 and 50. Generate झालंय का? मॅम दिसत नाही. मॅम दिसत नाहीये. दिसत नाहीये. Okay. हो मॅम. दिसते का आता?
Yes or no? Yes, ma'am. So we have a domain error. Let me check first. मॅम ते x इज इक्वल टू 0 आणि रेडियस ते फ्लोटच्या खाली म्हणजे डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना. काय म्हणाला? ते x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू रेडियस लिहिले ते फ्लोट x y लिहिले त्याच्या खाली डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना. तो सी लँग्वेज मध्ये आपण असं म्हणजे इनिशियलायझेशन स्टेप म्हणताय का? येस मॅम. असं काही नाहीये, तुम्ही कुठेही तुमच्या थ्रोट प्रोग्राम मध्ये कुठेही इनिशियलाइज करू शकता. पण सी मध्ये असं नसते ना. काय सी मध्ये असं नसते ना. काय सेम द्यायचं? मला क्वेश्चन नाही कळला तुमचा. ते फ्लोटच्या खाली का नाही लिहिलं आपण ते मध्ये म्हणजे प्रिंट स्कॅन ते झाल्यानंतर लिहिले ना x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू रेडियस. कारण आपण अल्गोरिदम यूज करतोय. अल्गोरिदम मध्ये स्टेप पॉइंट काय होती की तुमचं रीड करून घ्या. व्हॉट यू नीड टू रीड? यू नीड टू रीड द कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स रीड केले अँड द रेडियस. नंतर आपण स्टेप 2 काय आहे आपली? इनिशियलायझेशन ऑफ द x and y. इनिशियलाइज करून घेतले x आणि y. ओके. x कुणाला इनिशियलाइज होणार आहे? शून्याला. आणि y कुणाला होणार आहे? ऍक्च्युअली इट हॅज टू बी r डिवाइडेड बाय r म्हणजे रेडियस आहे डिवाइडेड बाय sqrt ऑफ 2. हे आपण ऍक्च्युअली थेरॉटिकली शिकलेलो आहोत. पण तुम्ही प्रोग्राम मध्ये ह्या पद्धतीने घ्या, स्क्वेअर रूट डिवाइड करून घ्या किंवा यू कॅन गो फॉर द रेडियस ऑल्सो. डायरेक्टली रेडियस घेतलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ओके. नाउ व्हॉट वी आर लुकिंग फॉर की आता आपल्याला काय व्हायला पाहिजे? सर्कल प्रिंट व्हायला पाहिजे. आपलं सर्कल इथं तयार व्हायला पाहिजे. ओके. सो ते आपल्याला प्लॉट करायचं. जस्ट लेट मी चेक. एसक्यूआरटी ला आपण मॅथ.h इन्क्लूड केले. एसक्यूआरटी वापरायचं असेल तर so I have given the coordinate 200 and radius as 100. Right, it is not calculating. It is calculating. You can see here corner ला तुम्हाला काय झालेलं आहे? ग्रीन कलर मध्ये एक आर्क येताना दिसतोय.
दिसतं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तो व्हॉट हॅपन हियर, ते सेंटरला का गेलं, आपल्या कॉर्नरला, टॉप लेफ्ट कॉर्नरला का गेलं? कारण आपण आपले सेंटर पॉइंट त्याला दिले नाही. त्यामुळे मी पूर्वी जो आपण कोड केला होता, दॅट इज व्हॉट वी मस्ट हॅव टू पास द 4 पॅरामीटर्स. का 4 पॅरामीटर पास करायचे हे तुम्हाला सांगायचं होतं. दॅट वी मेड सम ऑफ द चेंजेस. इथे आपण पहिल्यांदा एक्स वाय म्हणजे नवीन पिक्सल कॅल्क्युलेट होणारे एक्स वाय पाठवलेले आहेत. त्याचबरोबर एक्ससी आणि वायसी म्हणजे आपले सेंटर कोऑर्डिनेट सुद्धा पाठवायचे आहेत. सो व्हाय इट इज नेसेसरी एक्ससी इन वायसी. ओके, आता प्रत्येक एक्स व्हॅल्यू मध्ये म्हणजे पहिल्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला एक्स कोऑर्डिनेटचा जो एक्स व्हॅल्यू ती ऍड करत जायचे. दॅट इज नथिंग बट अवर एक्ससी. ओके, सो दिस वी आर गोइंग टू ऍड हियर. प्रत्येक एक्स कोऑर्डिनेट मध्ये काय करतोय आपण, एक्सची एवढी व्हॅल्यू ऍड करतोय. कारण की आपल्याला आपलं सर्कल आहे त्या ओरिजिनल पोझिशनला हवं आहे. आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये काय ऍड करणार, एनी गेस? वायसी ही व्हॅल्यू ऍड करतोय. का करतोय ते आता तुम्हाला लक्षात येईल. वी विल रन वन्स अगेन सॉरी. खूप पिक्सल जास्त झाले का आपले एक somewhere just a bit. मॅम आपण एक्स मध्ये वायसी ऍड केले. कुठं व्हायचं नाही नाही, इथे माझं चुकलं होतं. जस्ट व्हॉट वी विल डू, वी विल चेंज द कलर व्हॅल्यूज ॲज प्रत्येक पिक्सलची कलर व्हॅल्यू चेंज करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4 5 6 7 8 आणि 200 200 सेंटर कोऑर्डिनेट आणि 100चा रेडियस. आर यू गेटिंग? प्रत्येक पिक्सल हा प्लॉट होताना काय होतोय, त्याच्या सोबतचा वेगळ्या कलरचा पिक्सल हा वेगळ्या क्वाड्रंट मध्ये थोडक्यात वेगळ्या ऑक्टंट मध्ये काय होतं प्लॉट व्हायला सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. जरी तुम्ही रेडियस डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 2 केलं तरीही तुम्हाला ह्या पद्धतीनं सर्कल मिळणार आहे. फाईन. Yes, ma'am. एक पिक्सल प्लॉट झाला की त्याच्यासोबत प्रत्येक ऑक्टंट मधला त्या व्हॅल्यू नुसार तो पिक्सल प्लॉट व्हायला सुरुवात झालेली आहे. सायमल्टेनियसली इट इज गोइंग टू बी ऍड. ओके, हॅव यू क्लिअर विथ दिस? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सिमेट्री ऑफ सर्कल कळाले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. So we will back to our concept. Bring this pen. So now what we need to focus की आपला प्रेझनम सर्कल जनरेटिंग अल्गोरिदम जो आहे सेकंड अल्गोरिदम दॅट वी आर गोइंग टू कंप्लीट हियर. बघा आपल्याकडे आर्क काढायचं आहे म्हणजे आता थोडक्यात आपल्याला काय करायचे, फक्त एका आर्कचे पिक्सल कॅल्क्युलेट करायचे. सिमेट्री ऑफ सर्कल यूज करून आपण काय करू शकतो, प्रत्येक ऑक्टंट मधले ते पिक्सल्स आपण प्लॉट करू शकतो पॅरलली. ओके, एवढं लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so now let's see.
की आपल्याकडे ब्रेझनम सर्कल लाईन सर्कल अल्गोरिदम आपल्याला आता तयार करायचा आहे. तर ह्यासाठी बघा, व्हॉट इज द बेसिक थिंग. सपोज वी आर कन्सिडरिंग दिस इज द एक्स ऍक्सिस, सॉरी वाय ऍक्सिस, and this one is the x axis. x आणि y axis आहे. Okay? इथे जो पॉइंट आहे that is our origin. This is our origin. We are talking about the line. बरोबर आहे? लाईन बद्दल बोलतोय आपण. कुठल्या शेप बद्दल बोलतोय आपण? सर्कल. सर्कल सर्कल बद्दल बोलतोय. ओके, सो वी नीड टू प्लॉट अ आर्क. आपल्याला एक आर्क प्लॉट करायचा आहे. आपण सुरुवातीला काय म्हणतो, दिस इज अ सेंटर पॉइंट वेअर, हा जो आपला पहिला पॉइंट आहे, इट्स हॅव्हिंग अ कोऑर्डिनेट. काय कोऑर्डिनेट आहेत एक्स आणि वाय चे? x1 y1. कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू सांगा. ह्या पॉइंट साठी एक्स व्हॅल्यू काय असणार आहे, वाय व्हॅल्यू काय असणार आहे? 0. x0 आणि वाय x is equal to 0. R. Very good. So this will be the radius. Okay. Now see, suppose we are considering, we are plotting a line. Okay. एक आर्क प्लॉट केला. हा आर्क प्लॉट करताना आपण असं कन्सिडर करतोय की काही एक्स डायमेन्शन आहे. त्या एक्स डायमेन्शन आहे आपल्या. ओके, नाउ सी, हा आपला पिक्सेल आहे. त्या पिक्सेल मधून आपला आर्क हा गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर पॉइंट पी. ओके, त्यानंतर हा प्रीवियस पॉइंट आहे. ह्या प्रीवियस पॉइंट नंतर नेक्स्ट पॉइंट इथे आहे. या पॉइंट मधून काय झालेला आहे, आपला आर्क गेलेला आहे. आता नेक्स्ट पिक्सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट पिक्सेल कॅल्क्युलेशन साठी व्हाट आर द सोल्युशन? इट मे बी हियर, इट मे बी हियर. येते का लक्षात? पिक्सेल आपल्याला कुठं मिळत आहे, जिथं आपले ग्रीड लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. वेअर वी आर गेटिंग द पिक्सल ऍट द इंटरसेक्शन ऑफ द रो अँड कॉलम्स. ओके, आपला आर्क चालू झाला, पॉइंट पी मधून गेला, नेक्स्ट तो ह्या पद्धतीनं जाणार आहे. मग ह्या वेळेस काय होतंय, इट शुड आयदर गो थ्रू द दिस पॉइंट. वी विल नेम दिस पॉइंट, इट इज अ पॉइंट ए. हा पॉइंट कोणता आहे, ए. सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज. हा पॉइंट कोणता आहे, ए आहे. आणि दुसरा पॉइंट जो आहे, और दुसरा पिक्सल जो आहे, दॅट इज अ बी. सो व्हाट इज द मॅन्डेटरी कंडिशन? आर्क हैज टू बी पास थ्रू द पिक्सल ए और द पॉइंट ए और पॉइंट बी. वेदर इट इज हॅपन, झालंय का असं? आपला आर्क हा ए किंवा बी मधून पास झालाय का? Yes, ma'am. नो No, ma'am. झालेला नाही. म्हणजे ऍक्च्युअली आपला जो कर्व आहे दॅट इज नॉट पास्ड थ्रू द पिक्सल. मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ह्यातला जो नियरेस्ट पॉइंट आहे त्यातून आपला आर्क हा पाठवावा लागेल. बट देयर शुड बी द एरर. काहीतरी एरर येणार आहे. आपले पिक्सलचे स्मूथली एकदम व्यवस्थित फाईनली कर्व दिसणार नाही आपल्याला. मग ह्यामुळे काय होतंय, तर हा ऍक्च्युअली पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी वी नीड टू कॅल्क्युलेट समथिंग. काहीतरी इक्वेशन कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि ते काय आहे बघा, देयर इज सम एरर. इथं एरर. जर आपला कर्व हा या पद्धतीनं पास झाला असता, पी नंतर तो ए मधून गेला असता, तर हे डिस्टन्स काय झालं असतं? Increase. नाही, तसं नाही मला म्हणायचं. काय आपण याला म्हणलं असतं? Radius. रेडियस. व्हेरी गुड. सो इट विल बी द रेडियस. मग आपण ही रेडियस कशाने दाखवूया? ही ए ने दाखवूया. डीए इज व्हॉट? रेडियस. Radius. आपण असं म्हणूया, इट इज अ डिस्टन्स ऑफ पॉइंट ए फ्रॉम द ओरिजिन ओ. ओके, मॅम स्क्रीन मधून पॉज होते. काय पॉज होत आहे? No, ma'am. Clear आहे. तुमच्याकडची पण रेंज चेक करा. बघा, ए म्हणजे काय? इट इज अ रेडियस. बट हाऊ ऍक्च्युअली वी नीड टू कॉल इट? DA is the distance. D stands for the distance
डिस्टन्स ऑफ पॉइंट ए चं डिस्टन्स कुणापासून ओरिजिन पासूनचं कशाने रिप्रेझेंट झालंय डीए न झाले. ओके नाउ सी इफ आय वांट टू कॅल्क्युलेट द एव्हरी पॉइंट प्रत्येक पॉइंट मला कॅल्क्युलेट करायचं आहे तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याकडे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे बरोबर. पॉलिनॉमियल इक्वेशन काय आहे जरा सांगा बरं पटकन. व्हॉट इज द पॉलिनॉमियल इक्वेशन. आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. x square plus y square is equal to r square. व्हेरी गुड. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे जे की सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण वापरतो. आपण पाहिलेले ऑलरेडी. सपोज मला ते काढायचंय ए पॉइंट साठी. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत एक्स आय वाय आय. काय येतील सांगा बरं. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डीए. डीए कॅल्क्युलेट करण्यासाठी कसं येईल. हाऊ यू आर गोइंग टू पुट इट. मला काय कॅल्क्युलेट करायचे थोडक्यात हे कॅल्क्युलेट करायचे कारण डीए इज नथिंग बट द रेडियस फॉर द पॉइंट ए. What will be the formula? What will be the equation? Square root आहे ना. Square root मध्ये काय येईल. Yes. एक्स प्लस वाय. X and y. सांगा पटकन. It will be x1 and y1. x and plus y and it should be this. सिंपल आहे ना. हे तर इकडे स्क्वेअर केले स्क्वेअर रूट करून घ्यायचं फक्त याला काय करावं लागेल तुम्हाला स्क्वेअर रूट टाकावं लागेल. सो सिमिलरली वी आर पुटिंग फॉर द डीए. ओके नाउ लेट अस अज्युम दॅट की आपला जो पॉइंट बी नंतरचा कर्व आहे तो तसा न जाता इट इज पासिंग थ्रू द पॉइंट बी. नाउ दिस डिस्टन्स O to B हे डिस्टन्स काय झालं त्यासाठी अगेन इट विल बिकम द रेडियस. बरोबर आहे. Yes, ma'am. So dB will be what? Distance of point B from the Origin. origin. dB काय represent करता है? Distance of point B from the origin. Okay. Now we need to calculate again with the polynomial equation. xi x2 square plus y yi square. ओके हे येणार पण एक्झॅक्टली एक्स आय आणि वाय आय काय असणार आहे ते आपण पाहूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल ऍक्च्युअल कर्व जो आहे रेड कलरचा तो कुठल्याही ए किंवा बी मधून जात नाही. मग त्यामुळे काय होतंय देयर इज सम एरर आणि हा जो एरर आहे हे जे ऍक्च्युअल कर्व आणि स्टँडर्ड कर्व किंवा पिक्सल ते जे डिस्टन्स आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा हियर. डेल्टा न रिप्रेझेंट केलं असेल. अगेन फ्रॉम पॉइंट बी टू ऍक्च्युअल कर्व. अगेन इट इज रिप्रेझेंटेड बाय द डेल्टा बी आणि हे ए पॉइंट्स आहे त्यामुळे इट इज कॅल्क्युलेटेड ऑर डिनोटेड बाय द डेल्टा ए. आलं लक्षात. टर्म्स फक्त लक्षात घ्या त्या का तशा आहेत ते मी तुम्हाला सांगते. एरर म्हणजे डेल्टा आहे का. काय म्हणतात. एरर म्हणजेच डेल्टा आहे का. हा एरर म्हणजे काय आहे आता डेल्टा. डेल्टा ए आणि डेल्टा बी. ओके हे एरर कुठला आहे. डेल्टा ए काय रिप्रेझेंट करतो स्टँडर्ड पिक्सल आणि ऍक्च्युअल पिक्सल ह्यांच्यामधला डिस्टन्स हे कुणी रिप्रेझेंट केलेलं आहे डेल्टा ए. तसंच ऍक्च्युअल कर्वचा पिक्सल आणि आपला स्टँडर्ड पिक्सल बी ह्यांच्यामधला एरर किंवा जे डिस्टन्स आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द डेल्टा बी. ओके आणि हा एरर जर मॅच झाला तर आपल्याला काय मिळेल ऍक्च्युअल पिक्सल कुठं प्लॉट करायचं हे आपल्याला मिळून जाईल. म्हणजे थोडक्यात जसं आपण लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम बघितला ब्रेझनमचा तिथे सुद्धा आपल्याला एरर टर्म कॅल्क्युलेट करावी लागली होती. इन द सेम वे वी नीड टू कॅल्क्युलेट द एरर टर्म विथ रिस्पेक्ट टू द सर्कल जनरेशन. ओके आणि हे जनरेशन किंवा हे इक्वेशन जनरेट करण्यासाठी एरर टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय वी नीड टू फोकस सम ऑफ द टर्म्स. मग काही टर्म्स काय आहेत तर डीए काय आहे डीबी काय आहे डेल्टा ए काय आहे डेल्टा बी काय आहे हे आपण पाहत आहोत.
आलं लक्षात? येस Yes, और नो? ma'am. Yes, ma'am. आता थोडस व्हॅरिएशन करूया अँड देन आय विल टेल यू हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. आपण काय करूया, पॉइंट पी जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण xi, yi म्हणू. ओके. पॉइंट ए चे काय कोऑर्डिनेट्स येतील आणि पॉइंट बी चे काय कोऑर्डिनेट्स? जर हा पॉइंट xi, yi असेल तर ए चे काय येतील? Yes. Should I tell you? बरोबर आहे तर चेक करा. कसं आलं? If it is a 1, if it is a 2, 3, 4, 5. थोडक्यात हा जर I असेल तर हा I+1, I+2, I+3. बरोबर? Similarly, Yes, ma'am. if we are considering this one is the I, हा I झाला. Y axis वरती हा I झाला. जर आपण yi म्हणत असतो तर मग हा काय झाला? I-1, I-2, I-3. Now can you tell me what are the coordinates for B? Point B चे coordinate काय आहे? xi plus 1. X xi plus 1. plus 1, comma yi minus 1. yi minus 2. very good. So yi minus 1. Okay. Now you can put these particular coordinates into the equation. xi च्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय? xi plus 1 ठेवायचंय. yi काय आहे आपला? yi आहे. db कॅल्क्युलेट करताना xi च्या ऐवजी xi plus 1 घ्यायचा आणि yi च्या ऐवजी yi minus 1 घ्यायचा. Okay. And how to calculate the error term? Error term you need to calculate as E is equal to delta A plus delta B. Okay. And delta A आणि delta B कसा calculate करतोय? That I will tell you. Delta A is nothing but it will be BA square minus R square and delta B will be calculated as BB square minus R square. का केलं आपण? कारण की आपल्याला रेडियस मधला पण डिफरन्स कॅल्क्युलेट करावा लागणार. सेम रेडियस आपल्याला ह्या पद्धतीनं फॉलो करत करत आपला आर्क आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग प्रत्येक पोझिशनला जेवढे पिक्सेल्स त्या रेडियसनं प्लॉट करायचे त्या प्रत्येक व्हॅल्यू मध्ये आपल्याला तो एरर कॅल्क्युलेट करत जायचं. सो वी नीड टू कॅल्क्युलेट डेल्टा ए and its formula is what? dA square minus R square and dB is what? Sorry, delta B is what? dB square minus R square. हे calculate करा and then put for the error term and you just have to calculate the error term. आणि ह्याची व्हॅल्यू तुम्ही मला उद्या सांगणार आहात. ओके. काय करायचं लक्षात आलं नसेल तर पटकन विचारा. First of all, what to do? You need to calculate this one. आपल्याला dA square लागणार आहे. So forget about the square root here. अजून square root ने तुमचं जंबलिंग व्हायला नको. So I will keep like this. Okay. ह्या दोन इक्वेशन तुम्हाला प्लॉट करायचे. xi च्या ऐवजी आपण काय करतोय? is equal to xi plus 1 bracket square plus yi square. ओके. हे कॅल्क्युलेट करून घ्या. dp स्क्वेअर करायचे xi plus 1 bracket square plus yi minus 1 bracket square. ओके. and then जे काही आन्सर येईल ते ह्या दोन इक्वेशन मध्ये पुट करायचं. ते आल्यानंतर तुम्हाला डेल्टा ए आणि डेल्टा बी मिळेल. डेल्टा ए डेल्टा बी मिळाल्यानंतर तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे. and then you will get the initial error term. तुम्हाला पहिली एरर टर्म आहे ती इथे मिळून इनिशियल एरर टर्म. लक्षात आले नाही आले? येस और नो? No, ma'am. ओके. लेट इट बी. आता सध्या तुम्ही फक्त काय करताय हे लिहून घ्या. डीए स्क्वेअर आणि डीबी स्क्वेअर कॅल्क्युलेट करा. त्यानंतर ह्या दोन व्हॅल्यू काढा आणि ही एरर टर्म पर्यंतची व्हॅल्यू काढून ठेवा. We will continue at the time of practical.
मला असं ऑब्झर्व झालं की प्रॅक्टिकलला बरीच कमी मुलं जॉईन होत आहेत. तर आज आपण प्रॅक्टिकल सोबत लेक्चर पण घेणार आहोत. वी नीड टू कम्प्लीट द सिलेबस बिफोर द युनिट टेस्ट. एक स्पेसिफाईड अमाउंट ऑफ सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. ओके, सो ऑल शुड बी द प्रेझेंट फॉर द लेक्चर, सॉरी फॉर द प्रॅक्टिकल इन द आफ्टरनून. ओके, सो वी विल स्टॉप हियर फॉर टुडे सेशन. Just I will take the presenting. घेऊन घ्या तोपर्यंत. मॅम रेकॉर्डिंग लिंक सेंड करत जा ना. ओके. रोल नंबर 11. "21 is absent, 22, 23. हॅलो मॅम. हा बोला. हा ते 23 चा माईक प्रॉब्लेम आहे म्हणून ती लेफ्ट झाली. नेटवर्क इश्यू आहे तिला. बर. 28. 34. 33 is present. 33. कुणाबरोबर प्रेझेंट आहे तुम्ही? येस. रोल नंबर 33. Yes, ma'am. ओके. 34. 37, 38. 40. 45. 47. 50. हॅलो मॅम. हा बोला. ते 50 रेंज प्रॉब्लेम मुळे आत्ताच लेफ्ट झाली मॅम. ती रिक्वेस्ट टाकते, जॉईन होत नाही. ओके. "58. 66. 70. 78 onwards, 84 पर्यंत सगळे absent आहे. ओके. मस्कर मॅडम जॉईन झाल्यात का?